नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलला। मित्रांनो, मागचे काही 6 व्हिडिओज झाले ज्यामध्ये आपण आपली असिस्टंट टाउन प्लॅनर 2022 च्या पेपर एनालिसिसची एक व्हिडिओ सिरीज चालू केली होती आणि खरंच तुमचा रिस्पॉन्स बघता ही व्हिडिओ सिरीज पुढे पण कंटिन्यू राहील, ज्यामध्ये टाउन प्लॅनर, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर चे जेवढेही संबंधित पेपर झाले आहे त्याचा सुद्धा एनालिसिस तुम्हाला याच पद्धतीने मी द्यायचा प्रयत्न करणार। ओके, या पर्टिक्युलर सिलेबसच्या संदर्भात आपली जो क्लास आहे किंवा कोर्स आहे तो सुद्धा कंप्लीट झाला आहे। ज्यांना कुणाला या कोर्सेसचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। ओके, या सोबतच आपण त्यामध्ये टेस्ट सिरीज ऍड करतोय ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाइज टेस्ट असणार, त्याचे व्हिडिओ एनालिसिस तिथेच दिले जातील, म्हणजे इझिली सगळ्यांना ते लक्षात राहायला पाहिजे किंवा क्वेश्चन कोणत्या पद्धतीचे होऊ शकतात किंवा येऊ शकतात ते तुम्हाला इझिली लक्षात येईल। ओके, चला मित्रांनो चालू करूया। आजचा पहिला क्वेश्चन नंबर आहे 61। मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 73rd आणि 74th CAA च्या बद्दल जो काही मी एक व्हिडिओ तयार केला होता तो व्हिडिओ सगळ्यांनी बघून घ्या किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची माहिती दिलेली आहे। या व्हिडिओवर एक क्वेश्चन किंवा सॉरी या पर्टिक्युलर CAA वर म्हणजे 73rd 74th दोन क्वेश्चन येणे अपेक्षित आहे। 73rd वर एक आणि 74th वर एक। जसा की हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल, 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट कम इनटू द फोर्स ऑन। बघा, सो 73rd आणि 74th हे दोन्हीही जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे याची डेट काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। सो 74 जो आलाय तो आला आहे 1st ऑफ जून 1993। सॉरी 74th आहे। 74 जो आलाय तो आलाय 1st ऑफ जून 1993 ला। लक्षात ठेवायचंय की 74 कधी आलाय, म्हणजे याच्यात जर ऑप्शन बघितलं तर तुम्हाला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट दिसतो। 1st ऑफ जून 1993 ला हा 74th अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो फोर्स मध्ये आला होता। आणि 73rd जो आला होता तो आला होता 24th ऑफ एप्रिल 1993 ला। तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 24th ऑफ एप्रिल 1993 ला 73rd म्हणजे आधी 73rd आला आणि त्यानंतर लगेचच 74 सुद्धा आला। दोन्हींच्या डेट्स लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो येणाऱ्या आपल्या 2024-25 च्या एग्जाम मध्ये। क्लियर? सो मित्रांनो, हा होता क्वेश्चन नंबर 61 74th CAA च्या संदर्भात, ज्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4। क्लियर? त्यानंतर which of the statements is correct in respect of jurisdiction of courts under the section 144 of the Maharashtra Regional and Town Planning Act 1966? It laid down provision of jurisdiction of a judicial magistrate of the first class to try offences punishable under this act. It laid down provision of jurisdiction of the Bombay City Civil Court. It laid down provision regarding the sanction of prosecution. It is the provision regarding the penalty for obstructing contractor or removing. बघा, खरं तर सेक्शन नंबर 144 आहे कशाचा तो लक्षात घ्या। इट इज रिगार्डिंग द पेनल्टी, इट इज रिगार्डिंग द ऑफेन्स। आता कोणाचा ऑफेन्स किंवा कशा संदर्भातली तरतूद केलेली आहे तर एक लक्षात घ्या, जर का रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या मेंबरने किंवा ऑथॉरिटीने, प्लॅनिंग ऑथॉरिटीने किंवा एखाद्या पर्टिक्युलर त्या मेंबरने, जसं की आपण त्याला म्हणतो की डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असू दे, प्लॅनिंग ऑथॉरिटी असू दे, रिजनल प्लॅनिंग बोर्डचे मेंबर असू दे, यांनी जर का काही चुकीची किंवा एखादा गुन्हा केला तर त्यांचा गुन्ह्याला जी शिक्षा दिली जाते ती दिली जाणार सेक्शन नंबर 144 च्या बेसिसवर। म्हणजेच काय, जो काही त्यांच्यावर जो काही खटला चालवला जाणार तो जो दिला आहे तो दिला आहे सेक्शन नंबर 144 च्या बेसिसवर। मग सेक्शन नंबर 144 काय सांगतो की प्रथम श्रेणी दंडाधिकारी जो असतो, प्रथम श्रेणी म्हणजेच काय, हा जो काही फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जो आहे दंडाधिकारी, प्रथम श्रेणी दंडाधिकारी
त्याच्यापेक्षा कमी नसायला पाहिजे, त्याच पर्टिक्युलर न्यायालयात हा खटला चालू शकतो. म्हणजेच काय, रिजनल प्लॅनिंग बोर्ड, प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने किंवा त्याच्या मेंबरने कोणत्याही पद्धतीचा गुन्हा केला तर त्याच्यावर जो खटला चालवण्यात येईल तो येणार सेक्शन नंबर 144 च्या अंडरमध्ये, ज्यामध्ये प्रथम श्रेणी दंडाधिकारी पेक्षा कमी नसेल किंवा तशा कोर्टमध्ये किंवा त्या दर्जापेक्षा कोणत्याही कमी न्यायालयात अशा पद्धतीचा खटला चालवला जाणार नाही. म्हणजेच काय, सेक्शन 144 ला तुम्हाला लक्षात येईल ऑप्शन हा 1 करेक्ट आहे. जसं मागच्या पेपरमध्ये 1-2 गुगली होते तशी इथे पण तुम्हाला लक्षात येईल की एखादा गुगली इथे पण तुम्हाला बघायला मिळेल. सेक्शन नंबर 144 आहे कशाचा तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जो काही एखादा खटला किंवा जो काही एखादा न्यायालयात एखादी जर का तुम्ही प्रॉब्लेम घेऊन गेलेत तर तो कुठे न्यायचा तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर तो अशा ठिकाणी नेऊ शकता ज्या पर्टिक्युलर न्यायालयाचा दर्जा हा प्रथम श्रेणी दंडाधिकारीपेक्षा कमी नसायला पाहिजे. त्याच पर्टिक्युलर न्यायालयात तुम्ही अशा पद्धतीचा खटला हा चालू शकता. क्लियर. सो 62 ला ऑप्शन 1 करेक्ट. त्यानंतर आहे मित्रांनो 63, find the odd man out in view of the provision of municipal authorities charged with execution of act under the section 7 of Maharashtra Municipal Councils Nagar Panchayat and Industrial Township Act 1965. बघा, the director of general, the council, the standing committee, the chief officer. तरी the council, standing committee, chief officer हे जे तिन्ही गोष्टी दिसतात ह्या तुम्हाला रिलेटेड टू दिसतात काउन्सिल, नगरपंचायत किंवा इंडस्ट्रियल टाउनशिप किंवा कॉर्पोरेशन च्या संदर्भातल्या तिन्ही गोष्टी दिसतात किंवा तिन्ही जे पर्सन्स आहे किंवा जे काही चेअरपर्सन दिसत आहेत ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला रिलेटेड दिसतात काउन्सिलच्या. पण ते डायरेक्टर ऑफ जनरल, महासंचालक ज्याला बोलतो आपण, ही काय गोष्ट आपल्या म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायत, इंडस्ट्रियल टाउनशिप किंवा कॉर्पोरेशन मध्ये येत नाही. जसं एखादं खातं असतं, पोलीस खातं वगैरे ज्याला आपण डीजीपी म्हणतो, डायरेक्टर जनरल पोलीस वगैरे त्या पद्धतीचं आहे. त्यामुळे तो महासंचालक वगैरे जे पद आहे ते वेगळं आहे. म्हणून ऑडमॅन आउट मध्ये ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आहे. हा ऑप्शन इथे नसायला पाहिजे होता. क्लियर. म्हणून 63 ला 1 हा करेक्ट आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो 73rd अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. बघा 73rd वर हा सेकंड क्वेश्चन आलाय. 74 वर आधी एक येऊन गेलाय, बरोबर. 73rd अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन प्रोव्हाइड्स फॉर, म्हणजे 73rd CAA जो दिलाय तो कशाच्या संदर्भात दिलाय तो तुम्हाला बघायचा आहे. रिव्हिजन इन पॉवर ऑफ द प्राइम मिनिस्टर, बिलकुल नाही. इलेक्शन ऑफ गव्हर्नर, नाही. द चार्ज इन द टेन्यूर ऑफ द प्रेसिडेंट, नाही. नन ऑफ द एकच बरोबर आहे. कारण 73rd दिला कशाचा आहे, तो दिलाय मित्रांनो पंचायत राज सिस्टीम, पंचायत राज सिस्टीमच्या संदर्भात दिलेला आहे. लक्षात घ्या 73rd CAA हा पंचायत राज सिस्टीमच्या संदर्भात दिलेला आहे. त्यामुळे 73rd ला इथं कोणतंच बरोबर नाही. म्हणून नन ऑफ दी अबो हा ऑप्शन मी चूज करेल. म्हणजे 64 ला 4 करेक्ट येणार. क्लियर. त्यानंतर मित्रांनो 65 काय सांगतोय, as per the section 42 of 1 of the Maharashtra Land Revenue Code 1966, the land used for agriculture purpose can be used for any non-agriculture purpose with the permission of. बघा एक लक्षात घ्या, MLRC मध्ये 2-3 लोक फार महत्वाचे आहेत. जसं की कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, बरोबर आहे, आणि त्यानंतर मग मंडळ अधिकारी वगैरे जो असतो, सर्कल ऑफिसर ज्याला बोलतो, त्यानंतर तलाठी वगैरे, हे खूप इम्पॉर्टंट लोक किंवा त्यांचा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ते महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये. आता ज्या वेळेला एखादी जी जमीन असेल जी ऍग्रिकल्चर पर्पज साठी होती, तिला जर का यूज करायचं नॉन ऍग्रिकल्चर मध्ये, तर सरळ सरळ सेक्शन 42 मध्ये दिलेलं होतं की अशा पद्धतीची जमीन कलेक्टरच्या परमिशन शिवाय तुम्ही तिला यूज करू शकत नाही किंवा तिचा यूज चेंज करू शकत नाही. म्हणजेच काय, कलेक्टर प्लेज ऑन व्हेरी इम्पॉर्टंट रोल अंडर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. ओके. सो कलेक्टरच्या परमिशन शिवाय अशी गोष्ट होणार नाही. त्यामुळे कलेक्टर इथे नाहीच आहे, म्हणजे गव्हर्नर पण नाही
चीफ मिनिस्टर पण नाही, तहसीलदार पण नाही, म्हणजे नन ऑफ दी अबोव हे ऑप्शन मी करेक्ट चूज करेल. सो 65 ला इथे नन ऑफ दी अबोव येणार आणि याचं करेक्ट आन्सर येईल कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर. लक्षात ठेवायचं. क्लिअर. सो डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या परमिशन शिवाय तुम्ही कोणत्याही लँडचा यूज चेंज करू शकत नाही. ऍग्रिकल्चर टू नॉन ऍग्रिकल्चर वगैरे करता येणार नाही. क्लिअर. नेक्स्ट आहे मित्रांनो 66. द डेट ऑफ डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू अंडर द प्रोव्हिजन ऑफ म्हणजे लारा 2013 शाल बी. बघा, द डेट ऑफ डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू, द डेट ऑफ डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीची जर का जमीन ॲक्वायर होत असेल अंडर द ऍक्ट लारा 2013, तर त्याची जी मार्केट व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते ते कधी केली जाते. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला नोटिफिकेशन इश्यू होत असतं त्या वर्षाची व्हॅल्यू किंवा त्या दिवसाची किंवा त्या टाइमची जी व्हॅल्यू असते ती त्या पर्टिक्युलर जमिनीची मार्केट व्हॅल्यू समजली जात असते. काय बोलतोय, ज्या वेळेला नोटिफिकेशन इश्यू केल्या जात असते, डिक्लेरेशन नाही म्हणत मी, नोटिफिकेशन इश्यू जेव्हा होईल त्या पर्टिक्युलर जमिनीसाठी किंवा त्या पर्टिक्युलर एरियासाठी त्यावेळची जे काही रेट असेल ते मार्केट व्हॅल्यू म्हणून पकडल्या जात असते. क्लिअर. बघा इथे द डेट ऑफ नोटिफिकेशन, बरोबर हेच बरोबर आहे की डेट ऑफ नोटिफिकेशन इश्यूड हा ऑप्शन बरोबर येतो. ज्या वेळेला त्याची डेट इश्यू किंवा नोटिफिकेशन इश्यू केलं जातं तीच डेट ही फायनल मानल्या जात असते आणि त्या डेटच्या बेसिसवर जी काही त्याची व्हॅल्यू आहे ती ठरवल्या जात असते. क्लिअर. सो 66 ला 1 करेक्ट येतो. 66 ला क्वेश्चन नंबर 1 करेक्ट येतो. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 67. 67 सुद्धा लारावर डिपेंड करतो. काय सांगतोय लारावर, द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन अ लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 कम इन टू द फोर्स. बघा की लारा जो ऍक्ट आहे तो 2013चा कधी फोर्स मध्ये आला, तर एक लक्षात ठेवा, तो जो ऍक्ट आहे तो आला होता 1 जानेवारी 1 2014 म्हणजे 2014 ला. क्लिअर. सो लक्षात ठेवायचंय की 1 जानेवारी 2014 2014 ला हा जो काही लारा आहे 2013चा अपडेटेड ऍक्ट, नवीन ऍक्ट, हा 2014 मध्ये 1 जानेवारीला हा फोर्स मध्ये आला होता. क्लिअर. म्हणजे 67 ला 3 बरोबर आहे. त्यानंतर आहे 68. appropriate judicial authority having the jurisdiction to entertain any dispute relating to the land acquisition in respect of which the collector or authority is empowered by under the लारा 2013. ओके, शाल बी. बघा, जमिनीच्या संदर्भातलं कोणतंही जर का म्हणजे जे की 2013 हा जो अपडेटेड ऍक्ट आहे त्याच्या संदर्भात जर का ॲक्विजिशन त्या अंतर्गत येत असेल आणि त्या संदर्भात जर काही डिस्प्यूट असेल तर हे साधारणतः हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये चालवतात. लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, याचं जे काही ज्युरिडिक्शन आहे हे डायरेक्टली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत आहे. म्हणजेच काय, जर का तुम्ही बघितलं तर हा पण येणार नाही, ज्युनियर डिव्हिजन जज पण नाही येणार, हॉनरेबल हायकोर्ट अँड हॉनरेबल सुप्रीम कोर्ट मध्ये अशा पद्धतीचं न्याय निवाडा केला जातो. म्हणजे 68 ला 3 करेक्ट आहे. क्लिअर. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट फॉर द क्वेश्चन नंबर 68. नेक्स्ट 69. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ, मी डायरेक्ट बोलतोय, लारा 2013, द टाइम लिमिट फॉर फिलिंग द ऑब्जेक्शन ऑफ एनी लँड नोटिफाईड अंडर द सेक्शन 11 फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ प्रिलिमिनरी नोटिफिकेशन. बघा काय म्हणतात, प्रिलिमिनरी नोटिफिकेशन पासनं एखाद्या पर्टिक्युलर ॲक्विजिशनच्या संदर्भात जर का तुम्हाला ऑब्जेक्शन नोट करायचं आहे, ऑब्जेक्शन फाईल करायचं आहे, तर ते साधारणतः 2 महिन्याच्या आत करायला पाहिजे. विदिन 2 मंथ असा त्याचा कालावधी तिथे दिलेला आहे. आता इथे 2 महिने म्हणजेच काय, नॉर्मली 60 डेज आपण अजून करत असतो, बरोबर आहे. सो 60 डेज इज द करेक्ट आन्सर. और इथे जर का इन केस 2 मंथ्स असतं तरीही ते करेक्ट मानलं असतं. ओके, 2 मंथ्स असतं तरीही ते आपण करेक्टच मानलं असतं. त्यामुळे 69 ला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट येतो. लास्ट क्वेश्चन आहे आजचा 70. द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शाल बी ॲट अ लिबर्टी
टू विड्रॉ फ्रॉम द ॲक्विजिशन ऑफ एनी लँड ऑफ विच, बघा, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शाल बी लिबर्टी टू विड्रॉ फ्रॉम द ॲक्विजिशन. जर का एखादी लँड जर का फिजिकली पोझेशन किंवा एखाद्या लँड जर का पोझेशन घेतलंच नसेल तर त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटकडे अशी लिबर्टी आहे की ते विड्रॉ करू शकतात ॲक्विजिशन मध्ये. मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये पोझेशन ऑफ लँड हॅज नॉट बी टेकन, म्हणजेच काय, जर का लँडचं पोझेशन घेतलं नसेल, फिजिकल पोझेशन घेतलं नसेल, तर मग तशा पद्धतीने ते ॲक्विजिशन रद्द सुद्धा करण्याची पॉवर गव्हर्नमेंटकडे असते आणि त्या केसमध्ये गव्हर्नमेंट तिथे तशा पद्धतीने ॲक्विजिशन रद्द सुद्धा करू शकतो. क्लिअर? सो ऑप्शन 1 हा करेक्ट आहे, लक्षात ठेवायचं. क्लिअर मित्रांनो? अशा पद्धतीने हा सुद्धा व्हिडिओ आपण थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू सो मच.